सांगाल प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, उद्या मतदान आहे, आपली प्रतिक्रिया काय? कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतोय. आपण पाहताय वातावरण अत्यंत चांगलं आहे. आम्ही केलेली विकास कामं आणि त्या मुद्द्यावरती आम्ही चाललेलो आहोत. निश्चितच आम्हाला खात्री आहे की यावेळेला कौल आमच्या बाजूने आहे. आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कविष्कर आणि 20 नगरसेवक यांना निवडून देण्याचं काम महाडकर शुद्ध नागरिक जनता करणार आहे. आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, युवासेना, शिवसेना, महिला आघाडी हे सगळे कामाला लागले. आपण पाहताय केवढा उत्साहाने किती वातावरण आहे ते. आणि आज संध्याकाळची एक सभा करून आज आमचा प्रचार संपणार आहे. उद्या मतपेटीत मतदान होणार आहे आणि परवाच्याला रिझल्ट की 21च्या 21 उमेदवार आमचे निवडून येतील अशी मला पूर्ण खात्री. आज जे आम्ही काय फिरतोय ते फक्त आणि फक्त लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी. बाकी विकास कामं हे तर आमचं विजन आहे आणि ते आम्ही जवळजवळ पूर्ण करत आणलेले आहेत, राहिलेली आहेत ती पण पूर्ण. नमस्कार, जय महाराष्ट्र. एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. प्रचाराचा शेवटचा दिवस आलेला आहे. आपल्यासोबत काही शिवसैनिक, महिला पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांचा उत्साह कशा प्रकारे आहे. आमचा उत्साह म्हणजे आम्हाला नगरपालिकेचं इलेक्शन म्हणजे सणच वाटतोय आणि आम्हाला इतकं इथे हे आहे रिस्पॉन्स आहे. आमचा भगवाच नगरपालिकेवर फडकणार. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. नगर परिषदेवरती सत्ता मिळाल्यानंतर आपल्याला विकास कामं जी अपेक्षित आहेत ती होतील का? हो हो, 100% होणार. कारण आजपर्यंत इथे विकास कामं फक्त शेतच करतायत. त्यांच्या माध्यमातून इथे बरीच आमची कामं झालेली आहेत. मेन आमचा प्रश्न होता तो पुराचा. तो पुराचा प्रश्न अगदी आमच्या महाडमधून हद्दपार झालाय. तो फक्त आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून भरशेट गोगावले यांनीच केलाय. ताई, काय सांगाल, उत्साह आपला कशा प्रकारे आहे? उत्साह आता तुम्ही बघतच आहात. ही जी रॅली आहे प्रचंड अशी रॅली, म्हणजे महापूर आल्यासारखी रॅली आहे. आणि ह्या रॅलीचा उद्देश एकच आहे की ही जी आपली रॅली आहे त्याच्यातूनच शिवसेनेची ताकद दाखवण्यात येत आहे. कारण गेली 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून सुद्धा कधीही विकासाची कामं झालेली नाही. गेली 25 वर्ष महाडमध्ये कधीही पुरासाठी काम केलं गेलं नाहीये. ते पुरासाठी जे काम गाळ काढून जे केलेलं आहे ते आमदार आणि नामदार आमचे भरशेट गोगावले साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांच्यामुळेच आज गेले 3-4 वर्ष महाडमध्ये पूर आलेला नाहीये. जो पूर प्रकरण जे आमच्या महाडमध्ये आम्ही सामोरे जात होतो त्यामुळे आम्ही शून्यावर येऊन ठेपत होतो. ही महाडची पूर्ण बाजारपेठ ठप्प होत होती. ते आतापर्यंत 3-4 वर्षामध्ये पाणी आलं नाही. ते केवळ आणि केवळ आपले नामदार भरशेट गोगावले साहेबांमुळे. त्याचप्रमाणे विकासाची कामे म्हणाल तर विरोधकांनी खूप आश्वासनं दिली होती. त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही. इथे कमानी वादू, तिथे कमानी वादू, एकही कमानी झाली नाही. पण जेव्हा प्रशासकीय काळ लागला या 3-4 वर्षामध्ये तेव्हा नामदार साहेबांच्या माध्यमातून कोटेश्वरी देवीची कमानी सर्वप्रथम उभी राहिलेली आहे. ते 7 ते 8 महिन्याच्या कामामध्ये उभे राहिलेले. एक नाना आणि पार्क उभे करणार होते ते कुठे दिसलेलं नाहीये. पण एक गार्डन आमचा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं गार्डन या ठिकाणी उभं झालेलं आहे. अशी बरेच कामे आता चालू आहेत. सर्वात मोठं म्हणजे नामदार साहेबांच्या माध्यमातून 350 कोटीचा जो निधी आलेला आहे त्यामुळे होणारी कामं आपण बघणारच आहोत. हा उत्साह जो आहे तो शिवसेनेचा आहे आणि आता नगरपालिकेवरती भगवान नक्कीच फडकणार आहे. ह्याचीच आज विजयाचीच रॅली आहे असं दिसत आहे. सगळी आता भगवी लाट तुम्हाला पण दिसत आहे. संपूर्ण भगवं वातावरण आता महाडमध्ये आहे. आणि खरं म्हणाल तर विरोधकांची झोप उडालेली आहे. अर्थात झोप उडाली म्हणजे त्यांना प्रश्न पडतो सकाळी उठल्यावर की मी आज कुठल्या पक्षात आहे. सगळे पक्ष फिरून झालेले आहेत. सकाळी एक, दुपारी एक, रात्री एक. आपण औषधाच्या गोळ्या कशा घेतो तसा प्रकार चाललेला आहे त्यांचा. त्यामुळे आता त्यांची झोपच पूर्ण उडालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल आमच्या रोह्याच्या ताई आलेल्या, आमच्या नाही त्या ताई पण त्या रोह्याच्या ताई आलेल्या. त्यांनी संपूर्ण महाडकरांना छानपैकी आश्वासन दिलं की 50% तुमची घरपट्टी आम्ही माफ करू. ताईना हा मेसेज मी ह्या माध्यमातून देते. ताई, महाडकर झोपेत नाहीत. 50% तुम्हाला घरपट्टी जर कमी करायची होती तर तुम्ही याच्या आधी पालकमंत्री पण होतात ह्या जिल्ह्याच्या. आणि 25 वर्ष पूर्ण सत्ता ज्या पक्षाची आहे त्या पक्षाने अजूनपर्यंत कधी घरपट्टी कमी केली नाही. आणि इलेक्शन अगदी 2 दिवसावर आल्यानंतर तुम्ही मतदारांना एक जे लालूच दाखवताय. महाडकर नागरिक आमचे एवढे झोपेत पण नाहीत किंवा एवढे अज्ञानी पण नाहीत की त्यांनी तुमच्यावर हे करावं की तुम्ही सांगताय आणि मस्तपैकी महाडकर नागरिक विश्वास ठेवतील. सगळे महाडकर नागरिक आमचे सुज्ञ आहेत. त्यामुळे तुमच्या या भूलथापानं कोणीही बळी पडणार नाही. आणि सत्ता आमची शिवसेनेत शिंदे गटाचीच येणार. त्यामुळे धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. सर्वांनी
माध्यमातून बघितलं असेल की शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेला नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवाच फडकणार असा विश्वास सुद्धा त्यांच्याकडून व्यक्त होताना दिसतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.